दिवाकर. मी केस कापलेत त्यामुळे काही लोकांनी ओळखलं नसेल. मागच्या वर्षी मी याच गावात आले होते, मेन्स्ट्रुअल कपवर बोलायला आले होते. तुम्हाला आठवत आहे का? इथल्याच घरामध्ये बसले होते, तिथे गहू दळतायत, तिथे आपण भेटलो होतो. काही महिलांना मी भेटले होते आणि काही महिलांना आम्ही द्राक्षांच्या मळ्यामध्ये भेटलो होतो मागच्या वर्षी. भाग्यश्री ताई जर आठवत असेल तर भाग्यश्री सोबत मी आले होते. तर सर्वांना नमस्कार. सर्वात आधी जागतिक महिला दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मी थोडक्यात घेणार आहे कारण आपल्या याच्यामध्ये दोन पार्ट आहेत, ते मी दोन्ही बोलणार आहे. एक म्हणजे सर्वात प्रथम सॅनिटरी नॅपकिनचा कसा व्यवसाय काय हे आपण बोलणार आहोत, पण त्याच्या आधी 5 मिनिटं घेते ते म्हणजे की या विषयावर आपण किती कम्फर्टेबल आहोत. तर हा विषय असा आहे, आता स्त्री पुरुष सगळे बसलेत, मासिक पाळीवर काम करायची काय गरज आहे असं काही लोकांना वाटू शकेल की आता हा विषय असा आहे की म्हणजे काय त्यात काय काम करण्यासारखं आहे, नुसतं पॅन्टची विक्री केली की झालं असं नाही आहे. याच्यामध्ये आपल्याला यासाठी संवादाची खूप गरज आहे. ते आपण काय वापरतोय, आपल्याला कसं वाटतंय. आता एका गावात मी गेले होते, कर्नाटकातल्या गावात. तिथे ना बाजूला बसण्याची पद्धत जी आहे, आपल्याकडे बाजूला बसतात पण तिकडे बाजूला बसणं हे खूप वेगळ्याच लेवलचं असतं. म्हणजे खूपच म्हणजे तिकडे ह्याला हात नाही लावायचा, त्याला हात नाही लावायचा, हे खूपच म्हणजे परमोच्च गाठलेली गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की तिथल्या बाईला कसं वाटत असेल ना, आपण जरा विचारून बघूयात त्या बाईला तिथल्या. तर तिथल्या बायकांनी मला काय उत्तर दिलं असेल माहिती का? तर ज्यांची पाळी थांबली आता त्या म्हणतात आमची ना 4 दिवसाची हक्काची सुट्टी गेली आहे मॅडम. मला असं वाटलं की असं कसा विचार केला असेल. तर त्यामुळे की त्यावेळेला आम्हाला सगळ्या कामातून सुट्टी मिळायची 4 दिवस. काही पण कामाला, काही पण घरातली कामं आहेत, छोटी मोठी, मुलं सुद्धा आम्हाला विचारायला येत नाही. आम्हाला मस्त 4 दिवस मिळतो एका खोलीमध्ये किंवा एका बाजूला. खोली नसेल, एवढं मोठं घर नसेल तर म्हणजे बघा ना, एकाच नाण्याच्या कशा 2 बाजू आहेत. एका बाईला त्याचं वजन वाटेल, अवडंबर वाटेल की अरे काय हे बाजूला बसणं आणि किती कामं, म्हणजे किती कामं पडली आहेत, मला किती आयुष्यात गोष्टी करायच्या आहेत आणि माझे 4 दिवस दर महिन्याचे वाया जातात. मला सांगा, ऑफिसला जाणारी बाई असेल तिला जर 4 दिवस बाजूला बसावं लागलं, तिला एका दिवशी म्हणते बाई तू घरीच बस, दर महिन्याला 4 दिवसाच्या सुट्ट्या काढतेस तू, हो की नाही. आणि तुम्हाला जर तेवढ्यात लक्ष असेल तर मध्ये पेपरमध्ये खूप आलं होतं, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर मासिक पाळीविषयी एक पॉलिसीचं काम चालू आहे. तर याच्यामध्ये सुट्ट्या मिळणं, जर तुम्ही जॉबमध्ये असाल तर त्या काही दिवसांची सुट्टी मिळणं असेल, अशा बऱ्याच गोष्टींच्या तरतुदी त्याच्यामध्ये आहेत. तर हा विषय स्त्री पुरुष सगळ्यांसाठी महत्वाचा आहे कारण त्याच्यामुळे आपल्या जगामध्ये निर्मिती आहे. ज्या व्यक्तीला पाळी येत नाही ती व्यक्तीला बाळ जन्माला घालण्याच्या बाबतीत या प्रक्रियेमध्ये अत्यंत अडचणी येतात. तुम्ही PCOD बद्दल ऐकून असाल. तर PCODचा जन्म त्रास आहे, त्यांना पाळी दर महिन्याला येत नाही आणि त्याच्यामुळे तिला बाळ व्हायला खूप त्रास होतो. सो त्यामुळे मासिक पाळी ही जी गोष्ट आहे ही अशी आहे, ही निर्मिती घडवते आणि तिचा स्त्री पुरुष सगळ्यांशी संबंध आहे. म्हणजे पुरुषांना वाटू शकतो आमचा काय संबंध, आम्हाला थोडी येते पाळी, तुम्हाला नाहीये, पण तुमचा जन्म त्याच्यामुळे झालाय. आणि तुमच्या घरात जर स्त्री आहे तर तिचा मूड जपणं आहे, तिचं आरोग्य जपणं आहे, हे सुद्धा तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. सो या विषयाबद्दल आपल्याबद्दल खूप गैरसमजुती आहेत, भरपूर याच्याबद्दल काय म्हणतात, खूप वेगवेगळ्या समजुती आहेत की कोणी म्हणतं हे केलं पाहिजे, कोणी म्हणतात ते केलं पाहिजे. तर नवीन जी 13-14 वर्षाची मुलगी जिला पाळी यायला असते ती अशी कन्फ्यूज असते, हे करायचं मम्मीचं ऐकायचं माझ्या, कधी शाळेत टीचर सांगतात ते ऐकायचं, कधी टीव्हीवर जे सांगतात ते ऐकायचं, किंवा माझ्यासारखी व्यक्ती आली असेल तिला सेशन द्यायला तर तिचं ऐकायचं, कोणाचं ऐकायचं, इतके वेगवेगळ्या समजुती आहेत. तर ह्या विषयावर जेव्हा तुम्ही व्यवसाय करायला लागले तरी व्यवसायासोबत आपल्याला अवेअरनेस म्हणजे त्याच्याबद्दल जनजागृती ही कुठेच नाही चालली, ती आपल्याला तरी पण कंटिन्यू करावी लागणार आहे. आणि मला सांगा, पॅडचं जेव्हा काम करतो आपण त्यावेळेला आपण ते पॅड जरी आपण म्हणजे मुली वापरणार असल्या किंवा ज्यांना पाळी येते ते वापरणार असल्या तरी पण आपण ज्यावेळेला हे काम करतो त्यावेळेला ज्या
महिला आहेत ज्यांची पाळी आता थांबली आहे, त्यांचं खूप सुंदर काम आहे. इथे बरेच बसलेल्या आहेत अशा की ज्या वयाने बऱ्याच मोठ्या आहेत. त्यांना वाटू शकतं या विषयाचा माझ्याशी काय संबंध. तुमच्याशी संबंध